नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तृप्तीज व्लॉग चॅनलमध्ये। तर अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हा त्याच दिवसाचा व्हिडिओ आहे, पण हा राहिला संध्याकाळचा व्हिडिओ। आणि आम्ही बघण्यासाठी आलो होतो बर्ड्स सँच्युरी म्हणू शकतात किंवा बर्ड्स संग्रहालय वगैरे असं तुम्ही बोलू शकतात। आणि इथे नाव लिहिलेलं होतं त्या संग्रहालयाचं आणि आम्ही एंट्री वगैरे घेतली, फीज वगैरे तिकीट्स वगैरे जे पण होते ते घेतले आम्ही। आणि त्यांनी छोटी एक डब्बी दिली होती बर्ड्सला खाऊ घालण्यासाठी, तर ती आम्ही तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओत। इथे असं छानसं त्यांनी आतमध्ये ग्रीनरी वगैरे केलेली होती पक्ष्यांसाठी। वरच्या साईडने असं नेटचं त्यांनी जाडी लावलेली होती की जेणेकरून ते बर्ड्स बाहेर जाऊ नये वगैरे। आणि आम्ही घुसल्यामध्ये म्हणजे एंटर केल्या केल्या आम्हाला दिसला मोर, आणि मी तर मोरला ना खूप शूट करण्याचा प्रयत्न करत होती की जेणेकरून मी त्याला हात लावू शकेल, कारण की मी घाबरते बऱ्याच वेळेस पक्ष्यांना वगैरे लांबूनच बघायला आवडतं, असं जवळ जाऊन टच करणं वगैरे मला असं आवडत नाही। आणि त्यानंतर मला अजून एक बर्ड्स म्हणजे मोर मिळालेला, तो होता व्हाईट कलरचा, तो बघायला खूप छान वाटला। आणि इथे माझे मुलं बर्ड्सला म्हणजे हातात दाणे वगैरे देण्याचा प्रयत्न करत होती, जो मी पण केलेला, बट मी घाबरत होती त्यामुळे मग मी केलं नाही। मग मी मुलांकडेच दिलेलं आणि मिस्टरांकडे दिलं, तर मिस्टर छानपैकी त्यांना हातात येऊन म्हणजे हातावरती ते बर्ड्स बसून खाऊ घालत होते। आणि इथे मी जे डब्बी होती दिलेली त्या लोकांनी, तर त्या डब्बीतच मी ट्राय करत होती, तर तुम्ही बघू शकतात की मी कशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत होती। आणि इथे छानपैकी ना हे बर्ड्स खात होते जे काही सीड्स वगैरे होते ते। आणि इथे माझा मुलगा आलेला हातात म्हणजे त्याने हातावर पकडून असं खाऊ घालत होता, मला खूप छान वाटत होतं आणि मी थोडी घाबरत पण होती। तर वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स वगैरे आम्हाला बघायला मिळालेले। आणि इथे तुम्ही बघू शकतात की मिस्टर ट्राय करत होते हातावर घेऊन बर्ड्सला खाऊ घालण्याचं, आणि माझे मुलगा मुलगी म्हणजे दोन्ही असं व्यवस्थित ट्राय करत होते। आणि ते मला सुद्धा म्हणत होते की घे, पण मी घेतलं नाही सहसा। आणि मी बाकीचे व्हिडिओ शूट करायला लागले आणि मी सहसा ना मोराच्याच मागे फिरत होती, पिकॉकच्या मागे, कारण की मला असं वाटलं की त्यांच्या इथे ते मोरपीस पडेल खाली आणि मी ते घेईल, पण तसं काही झालंच नाही। आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे पक्षी आम्हाला बरेच वेगवेगळ्या टाईपचे पक्षी मिळाले। आणि तिथे त्यांनी माहितीसुद्धा लिहिलेली होती की कोणत्या कलरचा पक्षी आहे, आणि त्याबद्दलचं थोडंसं त्यांची माहिती वगैरे त्यांनी एका बोर्डवरती लिहिलेली होती, तर ते पुढे तुम्हाला व्हिडिओत दिसेलच। खूप सारे वेगवेगळे टाईपचे बर्ड्स होते। आणि मोरसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या जातीचे मोर्स पण बघायला मिळाले, त्यांचे पण पोस्टर जे पण त्यांनी दिलेली होती माहिती ती लावलेली होती। आणि हे बाहेर 2-3 फिरत होते आणि आतमध्ये त्यांनी पॅक केलेलं होतं, ते पण तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेल। आणि इथे छानसे झरणे वगैरे छोटे छोटे असे पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी त्यांनी बनवलेलं होतं। आणि इथे हे थोडे मोठे बर्ड्स होते की जेणेकरून आपण त्यांना शोल्डरवर, डोक्यावरती किंवा हातावर घेऊन फोटो काढू शकतात, तर असे हे होते। आणि इथे लहान मुलं ते पक्षी बघून एन्जॉय करत होते। आणि इथे हे प्रत्येक बर्ड्सला असं हातात घेऊन खाऊ घालत होते, मी त्यांना म्हणत होती इतकं नको घ्यायला। आणि असे छोटे छोटे पॉट त्यांनी बनवलेले होते की जेणेकरून पक्ष्यांना ॲक्टिव्हिटी किंवा जे पण आहे ते एन्जॉय करतील, पक्षी पण बर्ड्स पण ते। आणि इथे वेगवेगळ्या आकारचे बर्ड्स आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या जातीचे बर्ड्स आम्हाला बघायला मिळालेत, की जे कधी ना ते आपण म्हणजे बघत नाही, तर जे असे बर्ड्स आम्ही इथे बघितले, मुलांनी पण एन्जॉय केला। आणि तुम्ही बघू शकतात मला काय सांगायचं होतं ते, की अशा पद्धतीने तुम्ही बर्ड्स घेऊन फोटो वगैरे काढू शकत होते। तर मी सुद्धा ट्राय केलेलं, पण मी घाबरत होती पण मला करायचं नको हातात दाणे घेतात। आणि इथे मिस्टर म्हणत होते घेतेस का, तर मी त्यांना नकोच करत होती। आणि त्यांनी ना असं छानशी ग्रीनरी आणि थोडंसं डेकोरेट वगैरे केलेलं होतं, जेणेकरून ते बर्ड्सला बघताना किंवा आजूबाजूचा परिसर एकदम छान वाटत होता बघायला वगैरे। हा थोडं स्मेली होतं ऑब्वियसली, ते इतके सारे बर्ड्स वगैरे, पण क्लिनिंग पण त्या मानाने त्यांनी खूप सारं ठेवलं होतं, पण थोडं स्मेली वाटतच होतं, जस्ट ओके। झूला जेव्हा जाणार तेव्हा थोडंफार स्मेल तर असतंच। आणि इथे तुम्हाला टॉर्टॉईज वगैरे असलं पण त्यांनी होते ठेवलेले, आणि इथे मी ट्राय केलं शेवटी जबरदस्ती।
होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.